नमस्कार, झकास रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. शेवगाच्या शेंगा ह्या अतिशय बहुगुणी आहेत, कारण की यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. त्यामुळे हाडांच्या मजबूतीसाठी शेवगाच्या शेंगा या नियमितपणे आहारात घेतल्या पाहिजे, असा सल्ला आपल्याला डॉक्टरसुद्धा देतात. आज आपण शेवगाच्या शेंगांची अगदी साधी सोपी आणि झटपट होणारी भाजी कशी करायची ते बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारे कांदा टोमॅटो भाजून वाटण करण्याची आवश्यकता नाही. अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते. आता इथे मी शेवगाच्या शेंगा लांब असल्यामुळे असे हे मीडियम साईजचे तुकडे करून त्यानंतर त्या मी फ्रीजमध्ये एखाद्या डब्यामध्ये ठेवत असते. आणि अशा हे आपल्याला शेवगाच्या शेंगा सोलून घ्यायचे आहे. आता सर्वात पहिली पद्धत म्हणजे असे हे सोलणे घ्यायचे आहे आणि त्या साहाय्याने सुद्धा आपण या शेवगाच्या शेंगांचे जे शिरा आहे तर ते काढून घेऊ शकतो. आणि त्यानंतर जर ही पद्धत तुम्हाला आवडत नसेल किंवा कठीण वाटत असेल तर आपली नेहमीची पद्धत ती म्हणजे विळीवर, सुरीवर अथवा एखाद्या अशा कटरवर शेवगाची शेंग जी आहे तर ती आपल्याला अर्धवट कट करायची आहे. पूर्ण आपल्याला ही कट करायची नाही. आणि त्यानंतर अशी ही एका बाजूने शेवगाची शेंग ओढून घ्यायची, म्हणजे या शिरा आपोआपच निघून येतात. आणि त्यानंतर इथे जो उंचवट्याचा भाग दिसतो त्या ठिकाणी नखाच्या साहाय्याने आपल्याला हे शिरा अशा ओढून काढून घ्यायचे आहे. दोनही पद्धती सोप्या आहे, तर मला अगोदरची पद्धत खूप सोपी वाटते, म्हणून मी बाकीचे सुद्धा जे शेवगाच्या शेंगा आहेत तर ते सोलण्याच्या साहाय्याने व्यवस्थित अशा सोलून तयार करून घेतलेले आहे. आणि अशा ह्या आपण नखाने सुद्धा याच्या शिरा काढून घेऊ शकतो. याच पद्धतीने बाकीचे ज्या शेंगा आहेत तर त्या आपण स्वच्छ करून घ्यायचे आहे. आता ह्या ज्या शेंगा आहेत ह्या अशाच न ठेवता आपल्याला बाकीची तयारी होईपर्यंत पाण्यामध्ये टाकून ठेवायची आहे. तोपर्यंत आपण एक अगदी साधं सोपं वाटण तयार करणार आहोत. इथे मी अर्धी वाटी सुके खोबरं हे किसून घेतलेले आहे. त्यानंतर घेतलेले आहे 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि कोथिंबीर. आता इथे कोथिंबीर आपल्याला खोबऱ्यापेक्षा थोडीशी जास्त घ्यायची आहे. आणि हे जे सर्व साहित्य आहे तर ते आपल्याला मिक्सरमधून दळून घ्यायचे आहे. आणि इथे आपल्याला पाण्याची जर आवश्यकता वाटली तर थोडेसे पाणी घालून अगदी बारीक असे आपल्याला याचे वाटण हे तयार करायचे आहे. आता यामध्ये आपण कोथिंबीर थोडी जास्त घातली म्हणून याचा कलर असा हा हिरवा दिसतो आहे. लगेचच आपण भाजी तयार करायला घेणार आहोत. त्यासाठी इथे कढईमध्ये मी तेल हे घालून घेत आहे. आता आज आपण जी शेवगाच्या शेंगांची भाजी करणार आहोत तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने करणार आहोत. त्यासाठी आपण दरवेळेस जशी शेवगाच्या शेंगांची भाजी करण्या अगोदर शेवगाच्या शेंगा या वाफवून घेतो तसं सुद्धा करण्याची गरज नाही. आता इथे मी अर्धा चमचा मोहरी घातली आहे आणि भाजीला छान अशी तरी यावी यासाठी तेलामध्येच अर्धा चमचा इथे मी लाल मिरची पावडर घातली आहे. आणि त्यानंतर लगेचच यामध्ये वाटण घालायचे आहे. जास्त वेळ आपल्याला इथे घालवायचं नाही, नाहीतर आपण तेलामध्ये घातलेली मिरची ही जळू शकते. आता आपल्याला छान हे वाटण तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे आणि ह्या वाटणाला व्यवस्थित असे आपल्याला तेल सुटू द्यायचे आहे. आता महत्त्वाची टीप म्हणजे पटकन असे वाटणाला तेल सुटावे यासाठी यावर झाकण ठेवायचे आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे. 2 मिनिटांनी इथे तुम्ही झाकण काढून बघितले असता बघा किती छान असे या वाटणाला तेलसुद्धा सुटलेले आहे. आणि पुन्हा एकदा आता आपण हे सर्व जे वाटण आहे तर ते परतवून घेणार आहोत आणि यात काही मसाले घालूयात. यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा यामध्ये धने पावडर घालून घेतलेली आहे. त्याचबरोबर यामध्ये घातलेली आहे 1 चमचा काळा मसाला आणि पाव चमचा इथे हळद घातली आहे. आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. छान असं हे वाटण मिक्स झालेलं आहे, पण मसाले घातल्यानंतर याला थोडासा असा कोरडेपणा आला आहे, म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे कोमट पाणी घालून घेतलेले आहे. आणि त्यानंतर हे पाणी आपल्याला या मसाल्यामध्ये घालून घ्यायचे आहे, म्हणजे यामधला कोरडेपणा निघून जाईल आणि त्याचबरोबर हे मसालेसुद्धा या वाटणाबरोबर छान असे मिक्स होतील. आता पुन्हा या वाटणाला सुद्धा आपल्याला तेल सुटू द्यायचं आहे, म्हणून पुन्हा मी यावर 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवलेले आहे. आणि त्यानंतर इथे बघा किती छान असे हे वाटणाला तेलसुद्धा सुटलेले आहे. आता स्वच्छ धुवून घेतलेले शेवगाच्या शेंगा जे आहे तर ते आता आपण यामध्ये घालायचे आहे. या अगोदर आपण शेंगा अजिबात वाफवून वगैरे घेतलेल्या नाही, फक्त आपण ह्या स्वच्छ करून घेतलेल्या आहे. आणि यासुद्धा आता आपण मसाल्याबरोबर व्यवस्थित अशा परतवून घेणार आहोत. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला या भाजीमध्ये घालण्यासाठी गरम पाणीसुद्धा करून घ्यायचे आहे. यामध्ये आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, म्हणजे भाजीला छान अशी तरीसुद्धा येईल आणि भाजीची चवसुद्धा बदलणार नाही. आता आपल्याला कितपत घट्ट भाजी हवी आहे त्यापेक्षा आपण यामध्ये
थोडेसे पाणी जास्त घालणार आहोत, म्हणजे थोडीशी भाजी अशी पातळ आपल्याला दिसायला हवी अशा पद्धतीने पाणी घालायचे आहे. तर इथे मी 2 ग्लास पाणी घातलेले आहे, कारण की इथे आपण शेवगाच्या शेंगा अगोदर शिजवून घेतलेल्या नाही, त्यामुळे आपण थोडे पाणी एक्स्ट्रा घातले. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घातलेले आहे. शेवगाच्या शेंगा शिजण्यासाठी आपल्याला इथे पाण्याची आवश्यकता लागणार आहे, म्हणूनच इथे मी अगोदरच थोडेसे जास्त पाणी घातले आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवून साधारणतः 5 ते 6 मिनिटे या शेंगा मस्त असे शिजवून घेतलेले आहे. आता या शेंगा शिजल्या का नाही ते सुद्धा बघणार आहोत, पण त्या अगोदर तुम्ही बघू शकता छान अशी घट्टसर भाजी तयार झाली आहे आणि पहिल्यापेक्षा ही भाजी जी आहे तर ती उकळल्यामुळे आटलीसुद्धा आहे. तर आता आपण यामधल्या जे शेंगा आहे तर छान शिजल्या का नाही हे कसे चेक करायचे ते बघूयात. तर चमच्यावर इथे मी या शेंगा घेतलेल्या आहे आणि छोट्या चमच्याने अशा ह्या दाबून बघणार आहे, कारण की शेंगा गरम आहे त्यामुळे चटका लागू शकतो. तर पटकन हा चमचा या शेंगामध्ये गेला म्हणजे समजावे की ही शेंग छान अशी शिजलेली आहे. आता अजून फक्त मी 2 मिनिटे झाकण न ठेवता या भाजीला उकळी काढून घेणार आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे. इथे तुम्ही बघू शकतात भाजीला खूप छान अशी तरी आलेली आहे, तरीसुद्धा आपण कोणतेही कांदा टोमॅटोचे वाटण इथे केलेले नाही आणि भाजी छान अशी घट्टसर सुद्धा झालेली आहे. आता इथे भाजी तुम्हाला किती घट्ट अथवा पातळ हवी आहे त्यानुसार पाण्याचे प्रमाण तुम्ही कमी अधिक हे करू शकतात आणि अशी ही भाजी खाण्यासाठी तयार आहे. ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर, पोळीबरोबर, भाताबरोबर कशाही बरोबर खाल्ली तरीसुद्धा अतिशय चविष्ट लागणार आहे आणि ही भाजी बनवायलाही अगदी सोपी आहे. कोणतेही खूप जास्त वेळ खाऊ असे वाटणसुद्धा यामध्ये करावे लागत नाही. त्याचबरोबर पौष्टिक असल्यामुळे अशी ही भाजी तुम्ही पण नक्की करून बघा आणि तुम्हाला अशी ही शेवगाच्या शेंगांची मस्त तरीदार, चविष्ट आणि झणझणीत भाजी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच एका छानशा आणि झकास रेसिपीसोबत.